नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता नेमका कधी येणार? त्याची प्रतीक्षा सर्वांना लागून होती. त्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पी-एम किसान योजनेचा हप्ता दिवाळीपूर्वी येणार असल्याचा होता, परंतु लांबणीवर गेला आणि आता त्याच्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ताही देखील येणार आहे. अशा संख्या अपडेट त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. नेमकी यामागची सत्यता काय आहे आणि खरंच हप्ता नेमका कधी येणार आहे, त्याची सविस्तर रिपोर्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नेमकी काय माहिती दिली आहे ते आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे कारण व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की अनेकदा पी-एम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकाच दिवशी बँक खात्यावरती आलेला आहे आणि तो आता सोबतच येणार असल्याचे अपडेट या समोर येत आहेत. पण आपण जर बघितलं तर पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता महाराष्ट्र वगळता पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या 3 राज्यातील ठिकाणी केंद्र शासनाच्या वतीने 26 सप्टेंबर 2025 रोजी हप्ता वितरित केला गेला आहे. त्यामागचं कारण शासनाने असं दिलं की पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता तेथे देणे गरजेचे होते. तेथील शेतकऱ्यांना त्याची गरज होती. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाले. त्या कारणामुळे मदतीची आवश्यकता असल्या कारणामुळे या 3 राज्यांना आम्ही मदत केली आहे. हे असताना महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस वगळता होता. महाराष्ट्रामध्ये देखील मदतीची गरज होती, पण महाराष्ट्रामध्ये अद्याप देखील पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा करण्यात आलेला नव्हता. महाराष्ट्रामधून शेतकऱ्यांमधून मागणी होती. ही बाब शासनाच्या लक्षात येताच शासनाने महाराष्ट्र पाहणी करण्याकरिता अमित शहा यांना महाराष्ट्रामध्ये पाठवण्यात असता अमित शहा यांनी महाराष्ट्राची नुकसानीची पाहणी केली. त्यांच्या लक्षात आले की महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. त्यांच्या लक्षात येताच त्यांनी राज्य सरकारच्या मदतीसाठी राज्यातील शेतकऱ्यांकरिता 31,000 कोटी रुपयाची नुकसान भरपाई जाहीर केली. निधी मंजूर केला. हे जरी असलं तरी देखील शेतकऱ्यांमधून उत्सुकता लागून होती की जशा प्रकारे पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता पंजाब, उत्तराखंड आणि त्या पाठोपाठ हिमाचल प्रदेश या ठिकाणी वितरित केला, तसाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये देखील वितरित करावा आणि आणखी थोडासा दिलासा शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात होती. ही मागणी केंद्राच्या लक्षात येता त्यांनी निधी मंजूर केला, परंतु महाराष्ट्रामध्ये हप्ता वितरित न करता त्यांनी जम्मू काश्मीर या ठिकाणी हप्ता वितरित केला गेला आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा वाट पाहावी लागणार असल्याचे दिसून येत होतं. त्यानंतर केंद्र शासनाच्या वतीने योजनेमध्ये एक कठोर पडताळणी सुद्धा सुरू केल्याच्या नंतर योजनेतून एकाच झटक्यात 31 लाख शेतकऱ्यांना एका झटक्यामध्ये अपात्र केलं. त्याच कारणाने शासनाने असं पी-एम किसानचा 21वा हप्ता फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे ज्या घरामध्ये एका कुटुंबातील एकाच व्यक्ती लाभ घेत असेल. तर म्हणजे काय, तुम्ही, तुमची बायको आणि तुमचा अल्पवयीन मुलं अशा प्रकारचं जर तुमचं कुटुंब असेल तर या कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती शासनाने दिली आहे. लोकांनी बायकोच्या नावावर जमीन असल्या कारणामुळे तिलाही देखील या योजनेचा लाभ सुरू करून दिला आहे आणि योजनेचा लाभ सुरू होताच सरकारने यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते. त्याच कारणामुळे केंद्र शासनाच्या वतीने रातोरात निर्णय घेत या गैरवापर होत असल्याचं या योजनेमध्ये सर्व लोकांना पात्र केले गेले आहे. त्या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये हप्ता जो येणार होता तो लांबणीवर गेला, कारण की ही पडताळणी अनेक दिवसापासून सुरू होती. सोबतच केंद्र शासनाच्या ही देखील सांगता आले की जर तुम्ही KYC अद्याप देखील पूर्ण केली नसेल तरी देखील तुम्हाला या योजनेतून अपात्र केले जाणार असल्याची माहिती आज शासनाने दिली आहे आणि जेव्हा तुम्ही KYC पूर्ण तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला या योजनेमध्ये पात्र केले जाईल, अशी माहिती आज पण दिली आहे. नेमकी या योजनेमध्ये नेमका पात्र कोण झाला आहे आणि कोण पात्र राहील आहे ते नेमकं कसे चेक करायचं तर तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम गुगलवरती जाऊन pmkisan.go.in या सर्व संकेत सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पृष्ठ दिसेल. त्या मुख्य पृष्ठावर ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. दोन्हीपैकी काही टाकू शकता. केल्याच्या नंतर गेट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा डाटा त्या ठिकाणी दिसून येईल. डाटा दिसून आल्यानंतर तुम्ही योजनेमध्ये पात्र आहे किंवा अपात्र आहे हे तुम्हाला दिसेल. तिथून दिसून आणि आपण जर आता बघितलं की पी-एम किसान योजनेचा हप्ता नेमका कधी येणार आहे, कारण की दिवाळी उलटली, भाऊबीज उलटून गेली, नोव्हेंबर सुरू झाला, पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी आला नाही आणि अपेक्षाही देखील शेतकऱ्यांमधून आता कमी झालेली दिसून येत आहे. असं असलं तरी पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता आता या तारखेला येणार आहे. मी तुम्हाला पुढे सांगतोच, परंतु आपण जर सोशल मीडियाच्या माध्यमातून जर बघितला तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला असं काही दिसून येतं की म्हणजेच पी-एम किसान योजनेचा नमो शेतकरी योजना या दोन्ही
हप्ता एकाच दिवशी खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. म्हणजे 2+2 असे 4,000 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती येणार असल्याची माहिती आपल्याला या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून दिसून येत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेचा हप्ता जरी येणार असला तरी देखील नमूद शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार याची अधिकृत अशी काही माहिती राज्य शासनाच्या वतीने आली नाही. म्हणून दोन्ही हप्ते एकाच दिवशी येतील याची शक्यता कमी आहे. की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नेमका कधी येणार आहे, तर तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याची अधिकृत माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्याकडे दिले जात आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.